श्री स्वामी समर्थ हे कर्दळीवनात प्रकट झाले. तेच कर्दळीवन जिथे दत्त महाराजांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी आपले अवतार कार्य पूर्ण करून निघून गेले आणि गाणगापुरात अजूनही गुप्त रूपाने कार्य करत आहेत. श्री गुरु लीला अमृत अध्याय पहिला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री दत्तावतारी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कलियुगात भक्तांच्या उद्धारासाठी अवतरलेले हे दैवी रूप होय. त्यांच्या अद्भुत अगम्य आणि अतर्क्य लीलांचे अमृत म्हणजेच श्री गुरु लीलामृत हा पवित्र ग्रंथ. श्री स्वामी समर्थ हे त्रिगुणात्मक श्री दत्तात्रेयांचे कलियुगातील अलीकडचे अवतार आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती आणि त्यानंतर 300 वर्षांनी लोककल्याणासाठी प्रकटले श्री स्वामी समर्थ महाराज. श्री गुरुचरित्राच्या शेवटच्या अध्यायात नृसिंह सरस्वती महाराजांनी गाणगापूर क्षेत्री धर्माची घडी नीट बसवली. भक्ती, सदाचार आणि ईश्वर साधनेचा मार्ग दाखवला आणि कर्दळीवनात गेले. त्यानंतर सुमारे 300 वर्षांनंतर तेच स्वामी समर्थांच्या रूपाने लोककल्याणार्थ प्रगट झाले. पुन्हा अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या रूपात करुणेचा महासागर उघडला. हे संपूर्ण विश्व जरी मायेच्या अधीन असले तरी ती माया त्या एका परब्रह्माच्या अधीन आहे आणि त्या परब्रह्माची ओळख जर कोणी करून देत असेल तर ते आहेत श्री सद्गुरु. श्री दत्तात्रेय हेच सद्गुरु, परंपरेचे आद्य गुरु आणि श्री स्वामी समर्थ त्याच परंपरेचे करुणामय मूर्त रूप. श्री गुरु लीलामृत हा केवळ ग्रंथ नाही